आजी, अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणूनच मी सगळं सेलिब्रेशन घरातच प्लॅन केलंय. तर संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी घरात जमायचंय. किती वाजता? 7 वाजता. 7 वाजता छान तयारी करू आणि आपल्या हॉलमध्ये या. ओके? हो. ओके. डन. ठीक आहे, 7 वाजता ना, तर मी ऑफिसला जाऊन येतो. एजे, तुम्ही आज पण ऑफिसला जाणार? हो, मी नाही गेलो तर तुम्ही तुमची सिक्रेट पार्टी ऑर्गनाईज कशी करणार? चला निघतो. आई येतो. सांभाळ. बाय. किशोर, मला जरा रूम मध्ये घेऊन जाता का? थोडं गरगरत आहे. विराज, हा, आपण निघूया. का रे? अरे जागा बघायला जायचं ना आपल्याला. अरे हा, लवकर यायचं पण आहे ना. हो. लक्ष्मी, बरं लीला, मी जरा देवदर्शनाला जाऊन येते देवळात. हा अहो आजी, कशाला? बाहेर ऊन बघा किती, आणि आत्ताच बऱ्या झालात ती. लीला, अभिरामच्या प्रत्येक वाढदिवसाला मी देवाचं दर्शन घ्यायला देवळात जाते, तर प्लीज मला नाही म्हणू नकोस. बरोबर, पण मग मी पण येते तुमच्या बरोबर. तसे माझं एक काम आहेच. वेळी तर तीच आहे. काल अंतरा खरंच आली होती की मला भास झालाय? गुरुजी, गुरुजी, नमस्कार. नमस्कार सरोजिनी देवी, कशात? मस्त मस्त बरे. अहो, काल काय झालं, मी देवदर्शनाला आले होते ना, तर माझी मैत्रीण मला एक दिसली, तर म्हटलं परत बघूया ती भेटते का. हे हा फोटो आहे बघा, तुम्ही पाहिलंय का यांना? हो, या बाई मी 1-2दा पाहिलं यांना मंदिरात. हो का? पण ह्या सकाळीच येतात आणि आता उशीर झालाय, तर मग तुम्ही उद्या सकाळी आलात ना तर कदाचित भेटतील ते. अच्छा, चालेल. पण काही विशेष कारण? नाही, काही नाही, असंच भेटायचं. ठीक आहे, येऊ मी. याचा अर्थ काल दिसलेली अंतराच होती. त्यांच्या किमती जर सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा ठेवल्या, तर आपण प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एका 5 स्टार मध्ये जाऊन जेवणाचं स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की आपण आपल्या हॉटेलमध्ये एक नवीन सेक्शन उघडायला हवं. तिथे आपण आपल्या मराठी डिशेस प्रेझेंट करू शकूच, पण त्याचबरोबर प्रत्येक मराठी कुटुंबाचं एका 5 स्टार मध्ये जाऊन जेवणाचं स्वप्नही पूर्ण करू शकू. सो सर, कसं वाटलं तुम्हाला आमचं प्रेझेंटेशन? परफेक्ट. सर, ही आयडिया आपल्या सगळ्या स्टाफकडनं तुमच्यासाठी बर्थडे गिफ्ट होती सर. सर्वात युनिक बर्थडे गिफ्ट आहे माझ्यासाठी. आपण एक काम करूया, लवकरच या आयडियावर आपण काम करायला सुरुवात करूया, विदाउट वेस्टिंग एनी टाइम. गुड जॉब, आवडलं मला. चांगलं काम केलं सगळ्यांनी, टीम वर्क. हा, नाईस. सर, ॲक्च्युली ही आयडिया आम्हाला लीला वहिनींनी सुचवली. तुमच्या बर्थडेसाठी काहीतरी स्पेशल करायचं याचा विचार करतच होतो आम्ही, तेव्हा लीला मॅडमनी आम्हाला ही आयडिया सुचवली. अहो, त्यांनी या पहिल्या पंगतचं बेसिक वर्किंग सुद्धा करून ठेवले, जे तुम्ही आता बघितलं, आणि तुम्ही तर आता अप्रुव्हल दिलेलंच आहे सर. सर, आम्ही प्रचंड उत्सुक आहोत की आता हे सगळं लाईव्ह कधी जाणार आहे याचं. रिअली गुड जॉब, गुड जॉब लीला अँड टीम. आता ही कॉन्सेप्ट आपण सुपर हिट करूया. येस सर. विश्वा, तुला काय ब्रीफ करायचंय? ये लवकर.
बाबा आम्हालाही सरप्राईज देतायत हा. बाबा असं तर नाही ना की फक्त लीलाचं सरप्राईज तुम्हाला आवडतं? आणि ताई तुला तर माहिती होतं ना की आपण सरप्राईज देणार आहोत का तू पण विसरलीस? ए कोण चिडवतंय एजे आणि लीला वहिनीला? हा कोण चिडवतंय? बस 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 नका छळू आता त्याला, ठीक आहे? एक मिनिट एजे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घ्या तुमच्यासाठी. मिसेस मोहिते चिकन. थँक्यू. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, सगळं छान होऊ देत तुमचं. जहागीरदाराच्या सगळ्या कुटुंबाची भरभराट होऊ देत, सगळ्यांचं छान होऊ देत. माझ्या रेवची तर खूप खूप प्रगती होऊ देत आणि तुमची पण होऊ दे. कारण काही नाही छान छान तुमचा कार्यक्रम सुरू करा. होऊ देत. थँक्यू सो मच एव्हरीवन. आम्ही जरा फ्रेश होऊन येतो. आलो सर.